हरे कृष्णा. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिते नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आज गेल्या काही दिवसांपासून आपण 12वा अध्याय बघतोय. आणि 12व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकावरती आज आपण चर्चा करणार. तर मला असं वाटतं मागच्या मंगळवारी मी या 8व्या श्लोकापासून सुरुवात केली होती. तर मी त्यावेळेला सांगितलं तुम्हाला की हा आर्टचा एक बंच ऑफ श्लोकास आहे है ना. तर ह्याच्यामध्ये एक शिडी दाखवत आहेत, एक शिडी उतरतीये, पण ती उतरती शिडी भगवंत सांगतात आपल्याला है ना. तर आपण 8व्या श्लोकामध्ये काय पाहिलं की भगवंत काय म्हणतात की म्हणजे तो एक मानसिक, तो 8वा श्लोक एका मनाच्या ह्याच्यावरती जातो है ना. त्याच्यामध्ये काय सांगतात, आंतरिक आहे तो श्लोक. म्हणजे त्याच्यावरती मध्ये भगवंत काय सांगतात की तू माझ्यावरती तुझं मन स्थिर कर आणि बुद्धी पण माझ्या ठाई युक्त कर है ना. अशा रीतीने तू निसंदेह माझ्याकडेच वास करशील, म्हणजे तू माझ्याकडेच येशील परत. मन आणि बुद्धी तू माझ्या ठाई हे कर, हे 8व्यामध्ये सांगतात. मग आता 9व्यामध्ये सांगतात की ठीक आहे बाबा, तुला जर हे सुद्धा जर जमत नसेल, हे सुद्धा जर जमत नसेल तर मग तू ऍटलिस्ट रेग्युलेशन, जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, तेवढं तरी निदान फॉलो कर. आणि अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची तुला इच्छा तरी निर्माण होईल 9व्यामध्ये. मग परत म्हणतो अरे ठीक आहे, मग काही जण नाही, आम्हाला हे सुद्धा जमत नाही है ना. तर मग त्यांच्यासाठी भगवंत म्हणा ठीक आहे, आता तुला हे विधिविधानाचं नियम पालन करणं सुद्धा तुला जमत नसेल तर मग तू ऍटलिस्ट जे काही काम करतोय माझ्यासाठी तरी काम कर ना. तुला काम तर करावंच लागणार, तू माझ्यासाठी काहीतरी कर्म कर. अशा प्रकारे तू माझ्यासाठी जर कर्म केलंस तर तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. मग आता आजच्या श्लोकामध्ये ना तेवढं मला ते पण नाही जमत आहे. मग आता काय करायचं ते आता भगवंत सांगतात आपल्याला, बघूयात. 12वा अध्याय 11वा श्लोक. ओके. अथैतत् अपेशक्तोऽसि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्म फलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. अथैतत् अपेशक्तोऽसि कर्तुम् उद्योगम आश्रितः. ओके. भाषांतर. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील है ना. पहिला आधीचा जो होता 10व्यातला, ते 10व्यामध्ये सांगतात ना ते माझ्यासाठी कर्म कर. मग आता भगवंत सांगतायत की तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात सुद्धा असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तर तुम्ही याच्यात एक साधारण ना भगवंतांचा कसा दृष्टिकोन आहे ते तुम्हाला समजू शकतो है ना. की भगवंत किती सर्व समावेशक आहे. आपल्याला जर असं कोणी दिसलं सपोज की जो जे कृष्णा कॉन्शियसनेस सोडून यु नो लाईक काहीतरी काम करतायत आपल्याला काय काय करतायत हे यांना साधं कळत नाही. भगवंतांचं हे करायचं म्हणजे आपल्या सुद्धा मनात असे विचार येतात ना, किती भौतिकवादामध्ये रत झालेले डोंट दे अंडरस्टँड सो सिम्पल थिंग्स. परंतु इथे भगवंत तसा म्हणजे ना तोच तर फरक आहे ऑफकोर्स. पण भगवंत आपल्याला एक 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 पायरी ते आपल्यासाठी उतरतायत. अच्छा हे नाही जमत तर ते कर, अच्छा ते पण नाही जमत आहे का तर मग हे तरी कर, अच्छा हे एवढं पण नाही जमत आहे का बाबा एवढंच तरी कर. अशा रीतीने भगवंत टॉप पासून हळूहळू 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 खाली येतात याचा अर्थ की म्हणजे एकदम लो स्टँडर्ड असं नाहीये. खाली येतात याचा अर्थ की जास्तीत जास्त जणांना या प्रोसेसमध्ये सामावून घेऊन हळूहळू त्यांना पुन्हा खालून वरतीच न्यायचंय. ओके. पण तुम्ही जर वरचे जर स्टँडर्ड ठेवले तर हे सगळे खाली असलेले लोक त्याच्यामध्ये बसूच शकत नाही. सो भगवंत काय म्हणतात, ठीक आहे हे एवढं कर, हे एवढं जमत नाहीये ना, एवढ्या लोकांना सांगतात की ठीक आहे तुम्ही तेवढं तरी करा. अच्छा ठीक आहे, तो एवढ्या लोकांना तुम्हाला हे पण जमत नाही ना, मग तो खालचा वर्ग हळूहळू मोठा होत जातो ना. शेवटी कमी न जमणारे लोक, जास्त स्टँडर्ड न फॉलो करणारे लोकांची संख्या जास्त असू शकते असते म्हणजे. सो ठीक आहे तुम्ही एवढं तरी करा, पण मग हे एवढं करून
तुम्ही जेव्हा सत्वगुणामध्ये स्थित व्हाल ना, तुम्ही सत्वगुणात स्थित राहाल, तुम्ही आत्मवान व्हाल, आणि मग अशा स्थितीमध्ये जर कधी भगवद्गीतेचा संदेश ऐकला, कुठल्या भक्ताकडून प्रसाद ग्रहण केला, कधी हरिनाम ऐकलं, तर त्यावेळेला तुमचं मन हे त्याच्यासाठी खूप रिसेप्टिव्ह असेल, आणि मग स्लोली स्लोली ग्रॅज्युअली तुम्ही पुन्हा एकदा भक्ती योगामध्ये स्थित व्हाल. ओके. सो याच्यावरून आपल्याला पूर्णपणे भगवंतांचा एक दयाळूपणा, कृपाळू हे त्यांचे आपल्याला एकदम आपण त्यांच्याच मुखातून निघालेली जी वाणी आहे त्याच्यातून आपल्याला पुन्हा 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 आपण भगवंतांची कृपाळूपणा आपण अनुभवू शकतो. ओके. सो म्हणजे थोडक्यात हा जो श्लोक आहे हा निष्काम कर्म है ना, कारण कर्मफलांचा त्याग आहे, म्हणजे निष्काम कर्मावरती जातो है ना. आणि यथात्मवान म्हणजे कोण, की जो मन बुद्धी इंद्रिय यांच्यावरती नियंत्रण मिळवलेला है ना, अशा ठिकाणी तुम्ही जातो. तर पहिले जे हे आहेत विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत, ते ह्याच्यावरती खूप छानसं विश्लेषण देतात या 8 श्लोकांच्या ह्याच्यावरती. ते कसं सांगतात की भक्ती योगामधले त्यांनी 2 हे केलेले आहेत, की एक आंतरिक इंद्रियांचा पाठ आणि एक बाहेरील इंद्रियांचा पाठ. म्हणजे आंतरिक इंद्रियांच्या सेक्शन मध्ये ते काय सांगतात, त्याच्यामध्ये 12.8 येतात, की ज्यांच्यामध्ये हे आंतरिक गोष्टी येतात. जसं की 8व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की स्मरणात्मिका आणि मननात्मिका, असे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी 2 भाग सांगितले, की स्मरणात्मिका आणि मननात्मिका. म्हणजे आपण जसं 12.8 मध्ये पाहिलं की ज्याच्यामध्ये मन है ना, मन हे कर, आणि इंटेलिजन्स म्हणजे स्मरण है ना, सो मननात्मिका आणि स्मरणात्मिका असे 2 सांगितले. मग 12.9 जो आहे तो पण आंतरिकच आहे ना, आंतरिक इंद्रियांशीच निगडित आहे. तो अभ्यास है ना, म्हणतात की अभ्यास कर, म्हणजे तो पण याच्याशीच निगडित आहे. आणि 12.10 जो आहे, 12.10 आपण परवा पवित्र खूप छान विवेचन घेतलं 12.10 वरती. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की तो बाहेरील इंद्रिय, म्हणजे की त्याच्यामध्ये काय की कर्म, म्हणजे तो आंतरिक नाहीये ना, तो बाह्य भागाचा तो श्लोक आहे, जो बाहेरील इंद्रियांचा श्लोक आहे. सो अशा प्रकारे 12.10 पर्यंत भगवंत एक 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 पायरी उतरतात, आणि आपल्याला 12.11 मध्ये ते सांगतात की तू काय करतं, या सर्व फलत्यागांचा त्याचा तू निष्काम कर्मयोग सांगतात, की तू यांचा त्याग कर है ना. तरी म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपण म्हणजे कितीही हा जीव या लॅडर मध्ये खालीपर्यंत गेला तरी सुद्धा तिथपर्यंत सुद्धा भगवंतांची कृपा पोचते है ना. जसं की हे जे आहे अमेझॉनचं जे खोरं आहे, त्याच्यामध्ये असं म्हणतात की इतकं घनदाट जंगल आहे ना, की तिथे सूर्यकिरण सुद्धा तिथे पोचू शकत नाही. तर त्या उदाहरणावरून बघा की भगवंत ह्या सगळ्या भौतिकवाद्या जंजाळाच्या जंगलामध्ये आपण आहोत ना, आपणच निर्माण केलेलं हे भौतिकवादाचं जंगल आहे, आपल्या तामसिक आणि राजसिक विचारांचं हे जंगल आहे. पण भगवंतांची कृपा तेवढ्या खालपर्यंत येऊन सुद्धा भगवंतांची कृपा पोचतीये तिथून आपल्याला वरती उचलण्यासाठी है ना. भगवंत त्यांच्याकडून प्रति जीवाला आकर्षित करत आहे तिथपर्यंत पोहोचून सुद्धा. तर सर्वसमावेशक है ना, सर्वसमावेशक हा भगवंतांचा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. जसं की भक्ती सिद्धांत म्हणजे प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये ते सांगत होते की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना ज्यावेळेला ते लंडन मध्ये गेले होते, त्यावेळेला तिथे त्यांना एक तो लॉर्ड जेटलॅन म्हणून खूप असा एक खूप मोठा व्यक्ती होता, तो त्यांना भेटला, आणि त्यांनी ते म्हणाले की मला ब्राह्मण बनायचं, मला ब्राह्मण व्हायचं, काय करावं लागेल. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले की तुम्हाला 4 नियमांचं पालन करावं लागेल. हे 4 नियम तुम्हाला असंभव, मी म्हणजे त्याच्यात एक कल्पनेच्या बाहेर होतं हे 4 नियमांचं पालन. नो मीठ, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही. हे जे 4 नियम आहेत, हे 4 नियम पालन करायचे म्हणजे त्याच्या त्या कल्पना शक्तीच्या बाहेर होतो, मला असंभव, इम्पॉसिबल, मी हे करूच शकत नाही. तर हे भगवंतांना माहिती आहेत की इथं असे लोक आहेत की ते ह्या ज्या वरच्या काही गोष्टी आहेत ते करूच शकत नाही. मग त्यांना कसं सामावून घ्यायचं, तर चला मग हे नाही तर ते कर, ते नाही तर असं कर है ना. तर हे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, ह्याचा सगळ्याचा मुख्य गाभा भगवंत ही पूर्ण भगवद्गीता ना अर्जुनाला सांगतात है ना.
त्याला ह्या प्रेरित करतायत, त्याला हे ज्ञान देतायत. तर मग असंही होऊ शकतं, अच्छा ठीक आहे, मग भक्तियोग सर्वात श्रेष्ठ, तर मग अर्जुन म्हणे की चल मग मी जपमाळ घेऊन बसतो आणि मी करतो, मी जपा करतो, मी कशाला इथे युद्ध करू, है ना. मग भगवंत अर्जुनाला सांगतात की ठीक आहे, मग तू माझ्यासाठी कर्म कर, है ना. आणि हा देखील, तू जेव्हा माझ्यासाठी कर्म करशील, माझ्यासाठी जेव्हा युद्ध करशील, तो सुद्धा एक भक्तियोगच आहे. तर अशा प्रकारे भगवंत आपल्या इथे निष्काम कर्मयोग हे करायला सांगतात, है ना. सो अथैतदपि शक्तोसी कर्तुम अद्योग आश्रितः. अथत्यम अभिशक्तोसी, अशक्तोसी म्हणजे असमर्थ आहे. कर्तुम, कर्तुम म्हणजे करण्यासाठी, आणि योगम आश्रित म्हणजे माझा आश्रय घेऊन तू हे सगळं कर, सर्व कर्मफलांचा त्याग कर. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये काय आलं बघा वाक्यामध्ये, की सर्व कर्म फलम त्यागम ततः कुरु यतात्मवान. हा यतात्मवान हा शब्द आहे ना, हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपण म्हणतो वान म्हणजे पजेस करणं, म्हणजे त्याची मालकी असणं आपल्याकडे, त्या एखाद्या गोष्टीची मालकी असणं, जसं की धनवान, रूपवान, गुणवान, भाग्यवान, त्याच्याकडे खूप भाग्य आहे, है ना. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की वान म्हणजे पजेस करणं, पण आत्मवान म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, की त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये कशी ना एक गोष्ट आहे की सपोज धनवान, धन ही एक गोष्ट वेगळी आहे, आणि धनवान हा जो व्यक्ती आहे, जो त्या धनाची त्याच्याकडे मालकी आहे, तो वेगळा आहे, है ना. सो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. धनवानामध्ये धन हे वेगळे आणि धनवान हा वेगळा आहे. जसं की माझ्याकडे एक कम्प्युटर आहे, माझ्या मालकीचा एक कम्प्युटर आहे, तर तो कम्प्युटर वेगळा आहे आणि त्या कम्प्युटरचा मालक असलेली मी वेगळी आहे, है ना. परंतु आत्मवान मध्ये तसं नाहीये. आत्मवान म्हणजे मी आत्मस्थित आहे, तो आत्मा देखील मीच आहे, आणि ते आत्मस्थित असलेली व्यक्ती देखील मीच आहे. म्हणजे मालकीची वस्तू असणारा तो वस्तू, आणि हक्क असणारा, ज्याच्याकडे हक्क आहे, ती व्यक्ती, हे एकच आहे, है ना. हा फरक आहे आत्मवान मध्ये आणि ह्या बाकीच्या दुसऱ्या पजेस करणाऱ्या गोष्टींमध्ये, है ना. ती सेम असू शकत नाही. पण हे सगळं कनेक्शन कसं आहे, हे सगळं कनेक्शन कॉन्शियसनेस म्हणजे तुमच्या कॉन्शियसनेसच्या स्तरावरती जातं, है ना, की तुम्ही स्वतःला आत्मवान ह्या स्थितीवरती तुम्ही स्वतःला हे करताय, तिथपर्यंत उन्नत करताय. आता जसं एखादं उदाहरण घ्यायचं झालं सपोज, तर जेव्हा व्यक्ती म्हातारे होतात, तर अल्झायमर नावाच्या एका रोगाविषयी तुम्ही ऐकलं असेल. तर अल्झायमर मध्ये काय होतं, तर त्याची बुद्धी काम करते, स्मरणशक्ती पूर्ण जाते, आणि त्याची बुद्धी पण काही काम करत नाही. म्हणजे त्याने आयुष्यभर कष्ट करून एक घर बांधलेलं असतं. तर त्या अल्झायमर झाल्यानंतर तो हे विसरून जातोय की हे घर माझं आहे, तो हे सगळं विसरून जातो. म्हणजे आपल्याकडं माझं हे घर आहे हे तो पूर्णपणे विसरून जातो, त्याला समजत नाही. आता ह्याची दुसरी पण बाजू आहे, की कधी कधी काही आपल्याकडे नसलं तरी आपण समजतो हे माझं आहे म्हणून, है ना. ही त्याची दुसरी बाजू झाली. पण जर ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं, तर कृष्णा कॉन्शियसनेसच्या दृष्टीने आपण पाहिलं, हे माझं आहे, पण हे माझ्याकडे टेम्पररी आहे, हे काही काळाकरता माझ्याकडे आहे. हे सपोज घर माझ्याकडे आहे, हे किंवा ही गोष्ट माझ्याकडे आहे, हा कम्प्युटर माझ्याकडे आहे, पण हा काही काळाकरता माझ्याकडे आहे. हे काही काळाकरता हे भगवंतानी माझ्याकडे ही वस्तू दिलेली आहे, आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी त्याचा वापर करेन, भगवंतांच्या सेवेत करेन, भक्तांच्या सेवेत करेन, समाज सेवेमध्ये करेन. परंतु ती माझीच, लाईक यु नो, ती माझ्या मालकीची आहे आणि मी त्याचा मालक आहे, मी आय एम द पजेसर, ही भावना त्याच्यामध्ये नसली पाहिजे. हेच भगवंत तिथे पुन्हा पुन्हा सांगतात की तुम्ही आत्मवान व्हा. हे माझं आहे, हे अशी नसं ठेव, हे काही काळाकरता माझ्याकडे ठेवायला दिलेलं आहे, आणि काही काळानंतर हे द्यायचं. पण जोपर्यंत ती गोष्ट माझ्याकडे आहे तोपर्यंत त्या गोष्टीची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. परंतु कुठल्या भावनेनी, हे कुठल्या भावनेनी, की सारखं आपण ती भावना पाहिजे, सारखं आपली आठवण पाहिजे की हे माझ्याकडे ही फक्त गोष्ट आहे, पण आय एम नॉट द ओनर, मी त्याचा पजेसर नाही, मी आत्मवान आहे. पण ह्या गोष्टीची मुख्य, हे सगळ्या गोष्टी भगवंतांच्या फक्त या टेम्पररी काळासाठी, काही काही वर्षांसाठी, काही काळासाठी ह्या गोष्टी माझ्याकडे आल्या पाहिजेत, माझ्याकडे आलेल्या आहेत, है ना. तो जसं की आपण जेव्हा या आत्मवान ही स्थिती समजून घेतो, तेव्हा लक्षात येतं की मी हा आत्मा आहे आणि मी हा भगवंतांचाच एक पार्ट अँड पार्सल आहे.
ज्या वेळेला तुम्ही ते कनेक्शन समजून घेता, जेव्हा तुम्ही आत्मवान होता, जेव्हा तुम्ही त्या भगवंतांशी कनेक्शन समजून घेता आपलं, की आपण ह्या भगवंतांचाच एक पार्ट अँड पार्सल आहोत, हं? तर त्यावेळेला खरं तर दुःखी व्हायचं काही कारणच नाही, कारण भगवंत पूर्ण त्यांना आपण भगवान का म्हणतो, कारण ते षड ऐश्वर्यांनी पूर्ण आहेत. भगवान, है ना? कारण ह्या पूर्ण षड ऐश्वर्यांनी ते परिपूर्ण आहेत, ते पूर्ण पजेस करतात, त्यांच्याकडे त्या सर्व गोष्टींची, या सहा ऐश्वर्यांची मालकी आहे. तर ज्या वेळेला तुमचं एवढ्या एका सुप्रीम पर्सनॅलिटीशी तुमचं नातं आहे, की जे ह्या पूर्ण ऐश्वर्यांचे मालक आहेत, धनी आहेत, वान आहेत, ते भगवान आहेत, त्यावेळेला तुम्हाला दुःखी व्हायचं काही कारणच नाहीये. है ना? कारण जसं की एखाद्या राजाची राजकुमारी असेल, ती ह्या गोष्टींसाठी दुःखी कधीच नसते, की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये ना. तिच्याकडे कारण सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. सो जेव्हा आपण हे कनेक्शन लक्षात घेतो, की येस, मी त्या षड ऐश्वर्य पूर्ण भगवंतांशी माझं नातं आहे, मी मी एक आत्मा या स्वरूपात, मी त्यांचा एक पार्ट अँड पार्सल आहे, त्यावेळेला आपण त्या काही गोष्टींसाठी दुःखी वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण आपण ही आपली जी आत्मवान ही परिस्थिती आहे, आणि आपल्याकडे किती हे धन आहे ना, भगवंतांशी नातं जोडायचं, भगवंतांच्या भक्तांशी नातं जोडायचं, हे जे धन आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, या गोष्टींनी आपण काही दुःखी होण्याचा आपल्याला प्रश्नच येत नाही, है ना? सो परंतु हे कधी लक्षात येतं, ज्या वेळेला तुमच्याकडे तो स्पिरिच्युअल स्पार्क असतो, किंवा जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये स्थित असता, त्यावेळेला तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतात. ज्यावेळेला एखादी व्यक्ती खूप अति भौतिकवादामध्ये गुरफटलेली असते ना, त्यावेळेला या गोष्टी लक्षात येत नाही. ज्या वेळेला भौतिकवाद खूप मोठा असतो, त्यावेळेला या गोष्टी लक्षात येत नाही. म्हणूनच असं म्हणतात ना, की ज्यावेळेला तुमची आध्यात्मिक प्रगती सुरू आहे, तुम्ही एका ट्रॅक वरती, तुमची प्रगती बरोबरच आहे, हे कसं समजायचं? हाऊ टू अंडरस्टँड की यू आर ग्रोईंग स्पिरिच्युअली? ज्या वेळेला तुमचा मटेरियल फीवर कमी होतो, ज्यावेळेला तुमचा हा भौतिकवादाचा जो ताप आहे, तो हळूहळू हळूहळू त्याचं टेम्परेचर कमी 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 होतं, है ना? हा मटेरियल फीवर ज्यावेळेला कमी कमी होतो, या तापातून जशी तुमची तुमची मुक्तता होते हे जाणवतं, त्यावेळेला समजून घ्यायचं की यू आर ऑन द राईट ट्रॅक. नाहीतर मग काय म्हणतात, ते म्हणतात ना, दोनो डगर पे, है ना, दोन्ही डगरींवरती पाय देऊन चालता. मी इकडे तुम्ही तिलक लावून हरे कृष्ण महामंत्राच्या माळा पण करताना, ऍट द सेम टाइम तुम्ही तेवढंच खोल 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 भौतिकवादामध्ये जर जात असाल, अर्थात हे बाह्यदृष्टी नाही, तुमच्या आंतरिक आंतरिक तुमच्या मनस्थितीमध्ये तुम्ही हे जाणू शकता. कारण कधी कधी असंही असतं ना, की तुम्ही एखाद्या खूप मोठ्या महालात राहताय, याचा अर्थ की लगेचच हा खूप भौतिकवादात आहे, आणि एखादा व्यक्ती एखाद्या खूपशा साध्या घरात राहतोय, तर तो लगेच, तसं नाहीये. तो ही सगळी तुमच्या चेतनेच्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या तुमच्या चेतनेच्या गोष्टी आहेत. जसं की चैतन्य महाप्रभूंचे जे सगळ्यात पार्षद होते, है ना, रामानंद राय, ते तर एका ह्याचे हे होते, म्हणजे एक राज्य त्यांच्या अंडर होतं. ही वॉज ऍज गुड ऍज अ किंग, ते तिथले राजा असल्यासारखेच होते, है ना. पण तरी सुद्धा त्यांचा जो कॉन्शियसनेस होता, तो पूर्ण, त्यांची चेतना काय होती हे महत्वाचं आहे. सो हा पण आपण फरक घेतला पाहिजे. कारण कधी कधी आपल्याला ना बघण्याचा दृष्टिकोन असा होतो, की एखाद्या व्यक्तीकडे, अच्छा यांच्याकडे काय, यांच्याकडे 2 गाड्या होत्या तरी त्यांनी अजून एक गाडी घेतली, एक घर होतं तरी अजून एक, आहे ना. तो आपल्याला, आपण ह्या बाह्य गोष्टींवरून नाही जज करू शकत. आपण या बाह्य गोष्टींवर जज करू शकत नाही त्या व्यक्तीची चेतना कशी आहे. कधी कधी एखादा अगदी ज्याच्याकडे गाडी नाहीये पण सायकल आहे, सायकलवर, पण तो त्या सायकलला पण खूप अटॅच असू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीकडे खूप 3-4 मोठ्या 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 गाड्या, 4-5 गाड्या आहेत, पण तो ही इज नॉट अटॅच्ड, त्याच्याशी तो अटॅच नाही. उलट तो त्या गोष्टींना भगवंताच्या सेवेत लावतोय, भगवंतांच्या सेवेत लावतोय, आणि प्लस ही इज नॉट अटॅच टू दॅट. ह्याच्यातलं एक खूप छान उदाहरण मी तुम्हाला सांगू. आपल्या मुंबई मंदिरातील कृष्णचंद्र प्रभूंची फॅमिली, आणि इव्हन श्रीनाथजींची फॅमिली. मी काही दिवस आम्हाला आठवतात, ज्यावेळेला पुणे यात्रा व्हायची काही वर्षांपूर्वी, तर युनिव्हर्सिटी रोडवरती कृष्णचंद्र प्रभूंचा खूप मोठा बंगलो आहे. आता तो नाहीये, पण त्यावेळेचा म्हणजे पुण्यातल्या एका मोठ्या बंगल्यांपैकी तो बंगला होता, आणि त्याचा आवाज, पण ते त्यांनी पूर्ण ओपन केलं होतं भक्तांसाठी. त्यावेळेला सगळेजण त्या घरामध्ये घुसायचे, त्या लॉन वरती प्रोग्राम्स व्हायचे, त्यांची सगळ्या यूज करायचे. सो असा एक
फ्री तिथे एक हे असायचा. जो एखादा व्यक्ती अटॅच त्याला वाटलं अरे बापरे आता हे नळ हे लोक खराब करणार, कसे वापरतायत कसे नाही. तर हे एक मी जागत उदाहरण या गोष्टींमधनं पाहिलं होतं की येस, बिंग पजेसर ऑफ एवढी मोठी वेल्थ आहे, एवढ्या मोठ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण नाही ना ही इज व्हेरी मच, ते कशा प्रकारे ते आपल्याला एक उदाहरण दाखवतात की कशा प्रकारे त्या गोष्टींपासून अनासक्त राहू शकतात है ना. तर आपला आज आपण पुन्हा एकदा ह्याच्याकडे आपल्या मूळ ह्याच्याकडे यायचं एक गोष्ट आहे की इथं काय सांगतात भगवंत की कर असं फलत्याग है ना, तुम्ही हा जे कर्म जे करताय हा त्याचा फलत्याग करा. तर आता कशा प्रकारे आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो. कारण आपण आता ही ह्याच्या आपण खालच्या लेवलला येतोय. मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं की माझ्यासाठी कर्म कर. आता ती आपल्याला भगवंतांसाठी कर्म करायला जमत नाहीयेत, मग कुठल्या कर्मांचा फलत्याग कर किंवा ती कशा प्रकारे कर. तर मग तुम्ही काही जी कर्म करताय ती ऍटलिस्ट काही राक्षसी कसं आहे ना, कर्म या समाजामध्ये कर्म करताना पण खूप सारे आता आजकाल कलियुगामुळे ना राक्षसी कर्म किंवा खूप स्वार्थी कर्म ह्याच खूप प्रमाण वाढलेलं आहे. तर मग म्हणतात की ठीक आहे तू त्याच्यातून वरती आहे, तू काय कर्म कर. तर तू काही समाजयोपी कर्म कर की जसं ह्या परपोर्ट मध्ये सुद्धा प्रभुपाद लिहितात की एखादं हॉस्पिटल है ना, की तुम्ही एखादं तर सांगतात बघा कसं मिनिट. हम्म परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, अशा परिस्थितीत समाजसेवा, जाती सेवा, राष्ट्रसेवा, देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करतायत. ठीक आहे, म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही त्या स्वार्थी आणि राक्षसी प्रवृत्तींच्या कर्मापासून तुम्ही थोडंसं इलेव्हेट होताय की तुम्ही इथं समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरिता त्याग. म्हणजे थोडक्यात काय की त्याग, त्याग, त्यागाची ती एक भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही सत्वगुणामध्ये स्थित होता. आणि पुन्हा कधी जेव्हा तुम्ही या सत्वगुणात स्थित होता त्यावेळेला तुम्ही भक्ती मार्गाचा स्वीकार करण्याकरता तुमचं मन, तुमचं हृदय, तुमची बुद्धी ही खूप अनुकूल होते. आणि अशा प्रकारे आपण म्हणजे भगवंत आपल्याला खाली येऊन समावत आहेत आणि आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला वरती होण्याची ती एक संधी देत आहेत. या स्थितीमध्ये स्थित होऊन तुम्ही एक सत्वगुणामध्ये तुम्ही त्या प्लॅटफॉर्म वरती येऊ शकता असं भगवंत सांगतात है ना. आता तर आता हे काय होतं ज्यावेळेला तुम्ही ह्या फलांचा त्याग करता तर सत्वगुणामध्ये कसं येतात तुम्ही, तर तुमचे वेग शांत होतात है ना. वेग शांत होतात त्यामुळे तुम्ही आपोआप सत्वगुणामध्ये स्थित होतात. जसं की वाचो वेगम मनसा वेगम है ना. तर त्यावेळेला ते तुम्ही कर्म करताय त्यावेळेला तुम्हाला फलाची ज्या वेळेला इच्छा होत नाही, जेव्हा तुम्ही त्या फलांचा त्याग करता त्यावेळेला तुमचे हे जे सगळे वेग आहेत ते वेग शांत होऊन तुम्ही आपोआप मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं स्वतः गुणामध्ये स्थित व्हायचा तुम्ही तुम्हाला ती एक प्लॅटफॉर्म मिळतो, तुम्हाला ती एक संधी मिळते आणि तुम्ही मग भगवंत तुम्ही आपोआप पुढच्या लॅडर वरती जाऊ शकतात है ना. सो तशा प्रकारे आपण या श्लोकामध्ये पाहिलं की कशा प्रकारे भगवंत रिजेक्ट करत नाहीत कोणाला है ना, रिजेक्ट करत नाहीत. नाहीतर आपला आपला दृष्टिकोन असं झाला असता की हे एवढं पण करू शकत नाही, हे साधं या दोन गोष्टींचा त्याग पण करू शकत नाहीत, हे गोष्ट एवढा पण नियम पाळू शकत नाहीत की हे करतात. आपला आपण असं लगेच एखाद्याला रिजेक्ट करू, पण भगवंत तसे नाहीत. भगवंत खूप कृपाळू आहेत त्यामुळे ते त्यांची कृपा खालपर्यंत जाऊन सगळ्यांना समावून कशा प्रकारे घेतात हे आपण 8व्या श्लोकापासून हळूहळू 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 पाहिलं. सो आपण ना नक्कीच म्हणतात ना कृष्णा कॉन्शियसनेस हे खूप इट इज व्हेरी होपफुल है ना. तर आपण नेहमीच होपफुल राहायला पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की आपण भगवंत एक 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 समावतात म्हणून आपण चला आता आपण अजून खाली जायला काय हरकत नाही, शेवटी भगवंत येतीलच ना तिथे आपल्याला वर. नो नो नो, दॅट इज नॉट द केस. हे आपण आपण आहोत ना त्या ठिकाणाहून आपण शेवटी हळूहळू हळूहळू वरती स्थित व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अल्टिमेटली भक्तियोग जसं की भगवंतांसाठी कर्म करणे, भगवंतांचं नाव घेणे, प्रसाद ग्रहण करणे, हरिनाम घेणे, या सर्व गोष्टींमध्ये आपण स्वतःला हळूहळू हळू इलेव्हेट केलं, हळूहळू हळू आपण स्वतःला प्रगतीशील केलं पाहिजे. आजचा हा दिवस खूप चांगला आहे या सर्व गोष्टींसाठी. पहिल्यांदा एक तर तुम्हाला सर्वांना निर्जल एकादशीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि आपण ह्या श्लोकांवरून आपण आज एक आपण असं हे करू शकतो
की भगवंत जसे कृपाळू आहेत है ना, त्यांची कृपा देत आहेत सगळ्यांना, हा सर्वांना, तर आपण देखील आपल्याकडून एक पाऊल पुढे हे करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण ज्या स्थितीत आहोत तिथून आपण हळूहळू हळूहळू वरती येण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यासाठीचा हा आजचा एकदम 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 चांगला दिवस आहे. सो दॅट्स ऑल. थोडस मी ना 1-2 मिनिटं संपवायच्या आधी ना थोडस तात्पर्यामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवते. हा, की प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य याच्यामध्ये, आणि हे एकच तात्पर्य असं आहे बरं का प्रभुपादांचं, की ह्याच्यामध्ये प्रभुपाद डायरेक्ट समाजसेवा, देशसेवा ह्याच्यावरती प्रभुपाद बोलतात. अदरवाईज प्रभुपाद खूप फोकस्ड राहतात, परंतु ह्या एका श्लोकामध्ये प्रभुपाद त्याच्याबद्दल बोलतात. तर बघा काय सांगतात. की कधी कधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणींमुळे मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. म्हणजे त्याला जाणवतं पण तो नाही करू शकत, कारण त्याच्या अडचणी असतात. प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो, है ना, असं होऊ शकतं. आता तुम्ही सगळ्या माताजीच आहात, तर तुमच्या कुणाच्या घरामध्येही असं होऊ शकतं, काय करतेस, कशाला सोडायचा तुला कांदा लसूण, काय हे करायचं, अशा प्रकारे विरोध होऊ शकतो. किंवा इथे अनेक अडचणी देखील उद्भवू शकतात. तर ज्याला अशा समस्या आहेत त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्य करता करावा असं सांगितलंय. त्यांनी काय करावं, तर एक काहीतरी सत्कार्य करावं. म्हणजे तो कर्मफलांचा त्याग एका प्रकारे होऊ शकतो. तर मी एक काही दिवसांपूर्वी एक आठवण आली, एक गोष्ट वाचली होती की एक व्यक्ती ना एका साधूला विचारतो की मी खूप पैसे कमावलेत या आयुष्यामध्ये, पण मला ते सगळे मी गेलो तर हे सगळे इथंच राहणार पैसे, मला स्वर्गात घेऊन जायचे माझ्या बरोबर माझा सगळा पैसा, तर मी कशा प्रकारे स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. तर तो साधू त्याला सांगतो की हे बघ, आता तू भारतात आहेस, पण तुला अमेरिकेत जायचं असेल तर तुला ही करन्सी चालेल का तिथे, रुपी करन्सी नाही चालणार, तुला तिथे डॉलर मध्ये तुझे पैसे कन्वर्ट करावे लागतील. तुला जर युएई मध्ये जायचं असेल, तुला दिराम मध्ये सगळे तुझे पैसे कन्वर्ट करावे लागतील. म्हणजे तिथं जी करन्सी चालते तिथे तुझे सगळे पैसे कन्वर्ट करावे लागतील. तसं स्वर्गातली करन्सी जर तुला हवी असेल तर तुला इथे तुला हे सगळे सगळे पैसे आहेत, हे सगळे तुझे पैसे तुला सत्कार्यामध्ये लावायला, है ना, मग ते तुला तिकडे तुझ्या स्वर्गामध्ये तुझी ती करन्सी तिकडे चालेल. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपण त्या इथे सांगतायत प्रभुपाद की तुम्ही त्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्यासाठी करावा. तर अशा प्रकारे आपण जे काही आपल्याकडे आहे, सपोज तुम्हाला खूप विरोध होतो आणि तुम्हाला शक्य नाही होते काही गोष्टी करायला, तर ऍटलिस्ट तुम्ही त्या सत्कार्य तरी तुम्ही काही गोष्टी करू शकता. तुमचे जे काही पैसे असतील किंवा जे काही तुमची एनर्जी आहे, तुमचा जो काही वेळ आहे, ते सत्कार्यामध्ये लावू शकतात. ज्यांना शक्य नाही त्या लोकांसाठी, ज्यांना शक्य आहे त्यांनी या गोष्टींचा आधार घ्यायचा नाही. उलट आपल्याला जिथे आहे तिथून वरती जायचं. पण ज्या लोकांना शक्यच नाहीये तर काही गोष्टी करणं, त्यांच्यासाठी प्रभुपाद सांगतात की त्यांनी कर्मफलांचा त्याग सत्कार्यासाठी करावा. सो जिथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्य कर्मांचंही वर्णन आहे, ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो, याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते. असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्ण भावना भावित कार्यामध्ये रुची नसते, तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरता किंवा इतर सामाजिक संस्थांना दान देतो, तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करतो. सॉरी, फोन आला होता. त्यावेळेला तो आपल्या सॉरी काय रुची नसते इतर सामाजिक संस्थांना दान देतो, तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करतो. याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे. कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने, हे आपण जर असं आपली जी कर्मफल आहे त्याचा जर त्याग केला दान देऊन हे करून, तर मनुष्याचे मन क्रमशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की मन शुद्ध होतं म्हणजे आपण सात्विक प्लॅटफॉर्म वरती येतो, सात्विक गुणामध्ये स्थित होतो आणि तिथून आपल्याला कृष्ण भावना जाणणे आपल्याला शक्य असते. अर्थात पुन्हा असं प्रभुपाद सांगतात की कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाही, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ह्या गोष्टी करा, मग तुम्ही मन शुद्ध करा आणि मग कृष्ण भावना घ्या, असं नाही. कृष्ण भावना हीच इतकी प्रभावी आहे की तुम्ही डायरेक्ट कृष्ण भावनेचा स्वीकार केल्यानंतर ती कृष्ण भावनाच तुमच्या मनाचं
शुद्धीकरण करते. बघा ना, किती प्रभात किती क्लिअरली सांगतात. अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाही, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही प्रयत्न करू शकतो. मग मगाशी सांगितलं तशा अशा परिस्थितीत समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, त्याग वगैरे इत्यादी गोष्टींचा स्वीकार करता येतो, जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल. ओके, सो थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आता आज मंगळवार ना, उद्याचा आपला या सेट मधला 12वा श्लोक आहे. 8 ते 12 मधला. नक्की 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 सर्वांनी अटेंड करा. मी तुम्हाला खूप छान लिंक लागेल. उद्याच्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, की आता आजचं जे आपण सांगितलंय ना त्याच्या पुढचा श्लोक आहे की तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल, म्हणजे हा कर्मफल त्यागाचा, तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षाही ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. नाही, हे ह्याच्याशीच निगडित आहे, ह्याच्याशीच पुढचा श्लोक येतो की कशा अजून डीप मध्ये जाऊन आपण उद्या चांगल्या प्रकारे बघू शकतो. सो डोंट मिस उद्याचा क्लास, मिस करू नका. सगळेजण जॉईन व्हा आणि काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणाचे प्रश्न नसतील तर आपण थांबूया. थँक्यू माताजी, छान क्लास दिला एकदम. सेटिंग चेंज केले का पण तुम्ही? हो, केलंय. मला ते मगाशी उदाहरण द्यायचं राहिलं एक, की हे कर्मफलन याच्यामध्ये ना, की जसं की नारद मुनींच्या आई ज्या होत्या, की त्यांनी कसं केलं ना, की त्यांच्याकडे जे महाभागवत येत होते, त्यांचे फक्त त्या सेवा करत राहिला, ना, त्या सेवा करत होत्या. त्यांना ते माहिती नव्हतं की हे कृष्णा कॉन्शियस काम आहे किंवा काय आहे ते. त्यांचं एक त्या कर्म करत राहिला, सेवा करत राहिला. थोडक्यात एक साधूंची सेवा करत राहिला. थोडक्यात ती एक समाजसेवा झाली ना, साधूंची सेवा करत राहिल्या, है ना. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या फलांचा त्याग केला, कर्मफलांचा त्याग केला त्या साधूंची सेवा करून. पण त्याचा हे कसं झाला की त्यांचे जे पुत्र आहेत नारद मुनी, है ना, ते केवढे एक महान 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 भक्त झाले की ज्यांच्याकडून किती जणांचा उद्धार झाला. सो अशा प्रकारे आपण नारद मुनींच्या आईंचं उदाहरण बघू शकतो. तशा प्रकारे त्यांनी हे केलं प्रॅक्टिकली. येस, एक छोटासा प्रश्न आहे. म्हणजे येस बघा, खूप छान समजून सांगितलं, ते साधूचं उदाहरण पण खूप छान होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे का, कर्मफलाचा त्याग म्हणजे अज्ञात सुकृती असं काही आहे का, की परोपकाराच्या भावनेतून केलेलं एखादं कार्य, मग ते कर्म जर केलं असेल तर त्याच्यामध्ये आपोआपच त्या फळाचा त्याग आपण करत असतो असं? येस, जर तुम्ही द्याल त्या कर्मफलाचा तुम्ही, पण तेच सांगते ना, त्याच्यामध्ये पण तुमचा तो कॉन्शियसनेस पाहिजे ना, की हे मी मी हॉस्पिटल बांधलं, मग परत ते तुम्ही तिथे चालू ना, तिथं अडकतो आपण. मग परत त्याच्यात पण मग तुम्ही अडकला. अच्छा, मी एवढ्या गरिबांना जेवण घातलं. म्हणजे कर्तेपणाची भावना आली की आपण पुन्हा त्या अजून अडकून जाऊ, उलट अजून अडकून जाऊ त्याच्यामध्ये. थोडासा मिळेल बेनिफिट, पण जेवढा मिळाला पाहिजे थोडा मिळणारच, कारण तुम्ही शेवटी सेवा. पण त्याला त्याग नाही म्हणता येणार. स्वतःकडे पजेस करून बसताय ना, त्याग नाही करत आहे, ते फळ तुम्ही तुमच्याकडे ठेवता. अच्छा, म्हणजे इदम न मम या वृत्तीने जर करत राहिला दुसऱ्यांच्या कल्याणासाठी तर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळेल. पण स्वार्थासाठी जर करत असेल एखादं कोण समाजसेवा, तर त्याला त्या पद्धतीचा बेनिफिट नाही मिळणार, जसं तुम्ही आता केलं. पण हे कुणासाठी, की ज्यांना म्हणजे ज्यांना कृष्णा कॉन्शियसनेस कर्म करणं खूप अडचणी आहेत, किंवा त्यांना ते तिथपर्यंत ते ज्ञान त्यांच्या बुद्धीला मनापर्यंत पोहोचू शकतच नाही, फॉर दोज त्यांच्यासाठी. थँक्यू माताजी, खूप सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळं प्रयत्न केला कन्सेप्ट कळायला मदत होत. थँक्यू.
थांबूयात का आपण? कोणाचे काही प्रश्न नसतील तर थांबूया. अरे तरी पाहुणे पण 3 माताजी धन्यवाद वाजले. प्रणाम. धन्यवाद खूप प्रणाम. छान लेक्चर दिलं तुम्ही. बरीचशी एवढी उदाहरणं दिली. ते माताजींच्या घराबद्दल भक्तांची कशी सेवा करतात ना, ते सायकलचं किंवा मोटार गाडीचं, हे सर्व उदाहरणं एवढी छान सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. त्याबद्दल खूप प्रभुपादांनी खूप किती छान धन्यवाद. तुम्ही एवढे छान सेवा करता. आम्हाला पण खूप अभिमान वाटतो तुमच्या सर्व वैष्णवींबद्दल. रिअली खूप सगळेजणच खूप करतात. धन्यवाद. हरी बोल. थँक्यू. तुम्ही एवढे रोज ऐकता त्यामुळे छान वाटतं सगळ्यांना. चालेल, थांबायचं का मग आपण? चालेल चालेल. हो हो. हो. निर्जला एकादशीच्या शुभेच्छा शुभेच्छा सर्वांना. हो हरे सगळ्यांना. कृष्ण. त्या खूप हो हो गरजेच्या आहेत. उद्या हो सकाळपर्यंत हो हो सगळ्यांच्या शुभेच्छा खूप हो गरजेच्या हो. आहेत. थँक्यू. मला एक क्वेश्चन विचारायचं होता माताजी. जर बीपी असेल एखाद्या भक्ताला, तर ते निर्जला एकादशी करू शकतात का? बीपी असेल तर. काय असेल तर? बीपी बीपी असेल तर, बीपी असेल तर. ब्लड हा प्रेशरचा त्रास असेल तर का करू शकतात. फक्त हा मग जास्त ऍक्टिव्हिटी करू शकतात, नो प्रॉब्लेम. फक्त मग त्या दिवशी जास्त हा हा. फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करायच्या, थोडासा नाही रेस्ट. करायचं. एकच हा मिनिट हा हे रेकॉर्डिंग स्टॉप. चालेल. हा हा.